31 निमित्त ठाण्यामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि ठाण्यातील हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान याच्या पायथ्याशी या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। 31 निमित्त या ठिकाणी जे सर्वच जे गाड्या आहेत त्या गाड्यांची चेकिंग सुद्धा करण्यात येत आहे आणि त्यांचा आयडेंटिटी बघूनच त्या गाड्यांना सोडण्यात येत आहे। 7 वाजल्यानंतर कुठल्याही प्रकारची कुठलीही गाडी वर सोडता येणार नाही अशी संपूर्ण दक्षता घेण्यात येत आहे। सर, कशा प्रकारचा बंदोबस्त आहे काय सांगाल? बाहेरून बंदोबस्त आणि स्थानिक पोलीस स्टेशनचा या ठिकाणी बंदोबस्त आहे आणि स्थानिक लोकांचे जे आहेत वरती राहणारे त्यांचे आय कार्ड वगैरे बघून आम्ही सोडत आहोत आणि ज्यांनी बुकिंग वगैरे केली आहे हॉटेल्सचे ॲडव्हान्समध्ये त्यांचे मॅनेजर इथे खाली आलेले त्यांच्या बघून गाड्या सोडत आहोत। वेळ कशी असणार आहे वर सोडण्यासाठी? वेळ तशी आता जसे लोक येतात 6 वाजेपर्यंत तर जात होते लोक, पण आता अशी काही फिक्स वेळ नाही आहे हॉटेलची, तरी एक 10 नंतर कमी करणार आहे लोक वरती। म्हणजे वर यायला बंदी असेल, बंद काय आवाहन कराल? शांततेत नवीन वर्षाचं स्वागत करावं, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि शक्यतो आता येऊरच्या ठिकाणी येऊ नये, आपापल्या रेसिडेन्स एरियामध्ये आसपासच्या ठिकाणी नवीन वर्षाचं स्वागत करावं। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।